आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमरावतीची लोकसभेची जागा भाजपा उमेदवार लढवणार तर रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या युवा रंग युवा महोत्सवाचं सर्वसाधारण विजेतेपद हिस्लॉप महाविद्यालयानं पटकावलं. जीएस महाविद्यालय दुसऱ्या क्रमांकावर. उद्या होत असलेल्या होलिका दहन आणि सोमवारी साजऱ्या होत असलेल्या रंगपंचमीनिमित्त बाजारपेठा सजल्या. आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अमरावती जिल्ह्यात महिलांची द पिंक फोर्स सज्ज. अमरावतीची लोकसभेची जागा भाजपा उमेदवार लढवणार हे निश्चित झालं असून त्यावर लवकरच चर्चेअंती नाव घोषित करण्यात येईल असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात माध्यम प्रतिनिधींसोबत बोलताना सांगितलं. रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार असेल तर गडचिरोलीचा निर्णय देखील लवकरच होणार आहे. महायुतीचे 13 पक्ष मिळून निवडणूक लढवणार असून 51% मतं आपल्याला मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. लोकसभेच्या 6-7 जागांविषयी चर्चा सुरू असून लवकरच हा जागा वाटपाचा प्रश्न सुटेल. आपला पक्ष बूथ स्तरावर काम करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळातील योजना कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही घरोघरी पत्रकं देणार आहोत. यामुळे 5 ते 60% मतांमध्ये वाढ होईल असा अंदाज बावनकुळे यांनी बोलून दाखवला. उदयनराजे यांनी सातारा लोकसभा जागेची मागणी केली आहे, परंतु महायुतीची जी चर्चा होईल त्याप्रमाणे पुढे जाऊ असं देखील त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. दरम्यान भाजपा लक्षद्वीप इथं लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारनं काल इक्बाल सिंग चहल यांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय निवडणूक आयोगानं राज्य सरकारला भूषण गगराणी यांची मुंबई महानगरपालिकेचे नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाच्या घोषणेनंतर भारतीय निवडणूक आयोगानं 3 वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा करणाऱ्या नागरी आयुक्त आणि अतिरिक्त किंवा महापालिका आयुक्तांची बदली करण्याचे आदेश दिले होते. केंद्र सरकारनं कांद्यावरची लावलेली निर्यात बंदी पुन्हा अनिश्चित काळासाठी वाढवली आहे. याबाबतची अधिसूचना काल जारी करण्यात आली. याआधी कांदा निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत लागू करण्यात आली होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली वाहण्यासाठी आजचा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. या 3 महान क्रांतिकारकांना 23 मार्च 1931 रोजी फासावर चढवण्यात आलं होतं. यानिमित्त आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून या तिघांना आदरांजली वाहिली असून देश त्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करत असल्याचं म्हटलं आहे. अमरावती विद्यापीठात शहीद दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पार्पण करून विद्यापीठाच्या वतीनं अभिवादन केलं. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात देखील शहीद दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीनं आयोजित युवा रंग या युवा महोत्सवाचं सर्वसाधारण विजेतेपद नागपूर येथील हिस्लॉप महाविद्यालयानं पटकावलं. जीएस महाविद्यालय दुसऱ्या क्रमांकावर राहिलं. गोल्डन बॉयचा पुरस्कार सत्यजित तर गोल्डन गर्लचा पुरस्कार कुमारी इंद्राणी इंदुरकरनं पटकावला. कलेवर प्रेम असणाराच खरा कलावंत ठरतो असं प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी युवा महोत्सवाच्या समारोप प्रसंगी काल केलं. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीनं गुरू नानक भवन इथं 19 ते 22 मार्च दरम्यान आयोजित युवा रंगाचा पुरस्कार वितरण समारंभ काल पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी यशस्वी तसंच पुरस्कार पटकावणाऱ्या विद्यार्थी आणि महाविद्यालयांचं अभिनंदन केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात.
उद्या होत असलेल्या होलिका दहन आणि सोमवारी साजऱ्या होत असलेल्या रंगपंचमीनिमित्त राज्यातल्या बाजारपेठा सजल्या आहेत. होळीसाठी आलेले रंग, पिचकाऱ्या यांची दुकानं सर्वत्र दिसत आहेत. त्यात रासायनिक रंगांपेक्षा नैसर्गिक रंगांना मागणी असल्याचं दिसून येत आहे. राज्यासह देशाच्या विविध भागात धुळवड मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. होळीनिमित्त नागपूरच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये विविध रंगांची विक्री करणारी दुकानं सजली आहेत. नैसर्गिक रंग तसंच विविध आकाराच्या आकर्षित करणाऱ्या पिचकारी खरेदीवर ग्राहकांचा अधिक भर असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शुक्रवारी गडचिरोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील सुरक्षेसंबंधीचा आढावा घेतला. रश्मी शुक्ला यांनी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राविषयी माहिती घेऊन आदर्श आचारसंहितेचं पालन करण्याच्या सूचना दिल्या. शिवाय निवडणुकीदरम्यान नक्षलग्रस्त भागात हिंसक कारवायांना आळा कसा घातला जाईल यासंदर्भातही माहिती जाणून आवश्यक निर्देश दिले. याप्रसंगी श्रीमती शुक्ला यांनी 19 मार्चला कोलामार्का जंगलात 4 नक्षल्यांना कंठस्नान घालणाऱ्या पोलिसांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. या बैठकीला अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना, प्रवीण साळुंखे, पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीनं अकोला जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात विविध उपक्रमांअंतर्गत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप उपक्रमाच्या नोडल अधिकारी बी वैष्णवी यांनी शहरातील टॉवर चौक स्थित जुनं बसस्थानक इथं भेट दिली. एसटी बसमध्ये जाऊन त्यांनी प्रवाशांना मतदानाचं महत्त्व पटवून दिलं. मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचं आवाहन करीत त्यांनी मतदार जागृती केली. यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान वर्धा जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय हिंगणघाटच्या वतीनं स्वीप अंतर्गत उपविभागीय कार्यालय मतदार नोंदणी अधिकारी हिंगणघाट आणि भारत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. यासाठी विमलाताई देशमुख महाविद्यालयात जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेजमधील 2 अशा 100 विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांची कॉलेज कॅम्पस अँबॅसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली असून ते महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांच्या मदतीनं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी तसंच मतदारांमध्ये जनजागृती करणार आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये मतदारांचं पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून विशेष पुरस्कारही यासाठी ठेवण्यात आले आहेत. रील मेकिंग कॉम्पिटिशन, 18 वर्षांवरील पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवकांसाठी माझं पहिलं मत देशासाठी, मी स्वाभिमानी मतदार स्पर्धा, अपार्टमेंट हाऊसिंग सोसायटीसाठी 3 श्रेणींमध्ये स्पर्धा, औद्योगिक क्षेत्रासाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धांमध्ये सर्व गटातील युवा आणि इतर मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं आहे. महिला शक्ती ही कोणत्याही गोष्टीत परिवर्तन घडवून आणू शकते. महिलांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवल्यास जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल. त्यासाठी सर्व महिलांनी पुढे यावं असं आवाहन अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केलं. अमरावती जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनामार्फत वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मोर्शी इथं महिला मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ANM, शिक्षिका आणि बचत गटांची महिला यांचा द पिंक फोर्स जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्थापन करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अमरावतीची लोकसभेची जागा भाजपा उमेदवार लढवणार तर रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या युवा रंग युवा महोत्सवाचं सर्वसाधारण विजेतेपद हिस्लॉप महाविद्यालयानं पटकावलं. GS महाविद्यालय 2ऱ्या क्रमांकावर.
उद्या होत असलेल्या होलिका दहन आणि सोमवारी साजऱ्या होत असलेल्या रंगपंचमी निमित्त बाजारपेठा सजल्या आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अमरावती जिल्ह्यात महिलांची द पिंक फोर्स सज्ज. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.